पाहणार आहोत ग्रामीण भागामध्ये घरगुती व्यवसाय कोणकोणते करता येतील, ज्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात अर्निंगही होईल आणि आपला व्यवसाय व्यवस्थित चालेल. यासाठी काही टिपही मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी प्रत्येक व्यवसाय संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हालाही काहीतरी आयडिया मिळून जातील आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. तर व्यवसाय हा या तत्वावरती उभा असतो, तो म्हणजे ग्राहकाची मानसिकता. तुम्हाला काय आवडतं यापेक्षा समोरच्या ग्राहकाला काय आवडतं यावरती आपला व्यवसाय पूर्ण अवलंबून असतो. ज्याला ग्राहकाची मानसिकता ओळखता आली तो व्यवसायात 100% उत्तीर्ण झाला किंवा 100% यशस्वी झाला असं मानलं जातं. तर पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे ट्यूशन. आता ग्रामीण भागामध्ये लहान मुलांना स्पर्धा परीक्षेकडे वळवण्याचा कल भरपूर प्रमाणात वाढला आहे. अगदी छोट्या पहिलीच्या मुलाला सुद्धा स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. आता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देताना त्यांची तयारीही त्याच पद्धतीनं करावी लागते. कारण आता स्पर्धा इतकी वाढलेली आहे की मुलांना 100 पैकी 100 सुद्धा मार्क पडतात. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षणाची आवड असेल किंवा स्पर्धा परीक्षेची आवड असेल तर तुम्ही ट्यूशन घेऊ शकता. एखादा विद्यार्थी जर तुमचा चमकला किंवा यशाच्या यशस्वी शिखरावरती जर गेला तर तुम्हाला तुमच्या क्लासेसचे नावही होईल आणि तुम्हाला एक वेगळी ओळखही मिळू शकते. त्यानंतर दुसरं आहे किराणा मालाचे दुकान. आता गावामध्ये सहसा किराणा मालाचे दुकान जास्तीत जास्त पाहायला मिळत नाहीत. अशा वेळी ज्या ठिकाणी किराणा मालाचे दुकान नाही अशा ठिकाणी तुम्ही किराणा मालाचे दुकान घालू शकता. होलसेलमध्ये ज्यावेळी तुम्ही किराणा देता त्यावेळी तुमच्याकडे ग्राहक जास्त प्रमाणात येतील आणि तुमची क्वालिटी जर उत्तम असेल, अगदी शहरातले क्वालिटी सारखी, तर तुमच्याकडे लोकही भरपूर प्रमाणात येतील. याचबरोबर किराणा मालाचे दुकान घालताना एक ट्रिक लक्षात ठेवा. अशा वेळी फक्त जसं गावी किराणा मालाचं दुकान असतं की आपण ग्राहक सांगतं त्या पद्धतीनं माल आणून देतो आणि बिलिंग करतो, तसं करायचं नाही. यावेळी आपण एक ट्रिक लढवायची. ग्राहकांना स्वतःच्या मर्जीनं माल खरेदी करू द्यायचा. यानं काय होतं, ग्राहकांना ज्यावेळी एक उदाहरणार्थ ग्राहक जर धूप आणायला गेला, देवाबत्तीची धूप, त्यावेळी त्याला त्या लिस्टमध्ये न दिसणारी एखादी अगरबत्ती दिसू शकते किंवा कापसाच्या वाती दिसू शकतात किंवा देवपूजेचे तेल दिसू शकतं. म्हणजे त्याच्या लिस्टमध्ये नसणारी वस्तू सुद्धा ती व्यक्ती खरेदी करते. म्हणजेच आपल्याला ग्राहकाची मानसिकता ओळखायची आणि आपला माल विकायचा आहे. ज्यावेळी आपण ग्राहकांना माल देत असतो त्यावेळी त्याची लिस्ट घेतो आणि त्यानुसारच माल देतो. त्यामुळे तेवढाच माल आपला खपला जातो. पण मी सांगते त्या पद्धतीनं जर तुम्ही ग्राहकाला स्वतः दुकानामध्ये फिरून, म्हणजे जसं डीमार्ट किंवा मॉलमध्ये असतं त्याच पद्धतीने स्वतः ग्राहकांना फिरावं आणि त्यानं तो माल खरेदी करावा किंवा स्वतःच्या हातानं ट्रॉलीमध्ये टाकावा. थोडासा खर्च होईल पण तुमचा मालही तितकाच खपला जाईल. ही ट्रिक लक्षात ठेवा. कारण ही ट्रिक सहसा गावाकडे कोणीही वापरत नाही आणि ग्राहकांना खरेदी केल्याचा आनंदही वेगळाच मिळतो. यानंतर आहे दूध व्यवसाय. आता शेतीला पूरक म्हटल्यानंतर दूध व्यवसाय हा आलाच आणि दूध व्यवसायामध्ये भरपूर फायदा आहे. याचबरोबर आपल्याला शेणखतही मिळतं. त्यानंतर शेणीच्या गोऱ्याही बनवता येतात, त्या बाजारपेठेमध्ये विकता येतात. छोट्या छोट्या गोऱ्या, गाईच्या शेणाच्या गोऱ्या शहरामध्ये भरपूर प्रमाणात वापरल्या जातात होम हवनसाठी. त्याचबरोबर शेणखत गावी शहरामध्ये मिळत नाही म्हणून ह्याच गोऱ्या कुंडीमध्ये झाडे लावताना किंवा इतर झाडे लावताना ह्याच गोऱ्या वापरल्या जातात शेणखत म्हणून. तर तुम्ही त्या गोऱ्याही बनवून सेल करू शकता शहरामध्ये. त्यासाठी तुम्हाला योग्य असा सप्लायर भेटला पाहिजे. त्याच्याशी तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, कारण तो कुठे भेटणार, कसं करणार ते तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यानंतर दुग्ध व्यवसाय. ज्यावेळी तुम्ही डेअरीला, गावच्या डेअरीला दूध घालता त्यावेळी 50 ते 60 रुपयांना लिटर तुमचं दूध घेतलं जातं. पण तेच दूध शहरामध्ये विकताना 70 ते 75 रुपये लिटरनं दूध विकलं जातं. त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, तुमचं गावातील दूध तुम्ही वाहतूक करून शहरामध्ये घरोघरी जाऊन जरी सप्लाय केलं तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. प्रत्येक काम हे कष्टाचंच असतं, कारण व्यवसाय म्हटलं की त्याचे मालकही तुम्हीच आणि नोकरही तुम्हीच.
ही मानसिकता ठेवा. ज्यावेळी मालक नोकरासारखं काम करतो त्याच वेळी व्यवसाय यशस्वी होतो. हे व्यवसायाचं सूत्र आहे आणि ग्राहकाची मानसिकता हीच तुमची संपत्ती असते. त्यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे मासेपालन. शेतामध्ये मोठं तळं काढून त्यामध्ये मासे पालन करून त्याची विक्री केली असता त्यातही भरपूर अर्निंग मिळतं आणि तुम्हालाही एक वेगळा व्यवसाय मिळेल. त्यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे शिवणकाम. आता लेडीज घरी असतात, घरी बसून बसून शिवणकाम ह्या करतच असतात. एक ब्लाऊज शिवायला 200 ते 250 रुपये घेतात. तर त्याच ब्लाऊजला शिवताना तुम्ही साडीला गोंडे लावू शकता, साडीला पिको फॉल करू शकता किंवा बाजारपेठेतून एक 400-500 रुपयाची साडी विकत आणून खणाची किंवा इतर जरतारी त्यापासून मुलींना छोट्या जसं आपली संस्कृती आहे त्या पद्धतीने पोलका आणि ड्रेस पूर्ण पोलक्याचा तो जरी शिवला किंवा मुलांना कुर्ता शिवला बहीण भावंडांना आणि तो विक्री केला किंवा मुलींना छोट्या बाळांना गुंची म्हणजे टोपडं जरी शिवलं तरी सुद्धा याचा सेल वेगळा होईल आणि यातून तुमच्या नव्या व्यवसायाला सुरुवात होईल. शिवणकामामध्ये अजून एक फायदा म्हणजे ज्या मुलींना शिवणकाम शिकायचं आहे अशांना तुम्ही क्लासेस घेऊन शिवणकाम हे शिकवू शकता. म्हणजे करायला गेलं तर एका व्यवसायातून तुम्ही भरपूर असे व्यवसाय निर्माण करू शकता. फक्त करण्याची जिद्द तुमच्यामध्ये हवी. त्यानंतर आलं बिस्किट. तर बिस्किटचे मशीन, गव्हाची बिस्किट किंवा नाचणीची बिस्किट. आता नाचणी गहू गावामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आपले उत्पन्न ते असल्यामुळे मिळतं. तर अशा वेळी तुम्ही ते बाजारपेठेमध्ये बनवून सेल करू शकता किंवा जसं ग्राहक येईल तसं किलोवरती तुम्ही दर ठरवून किंवा पैसे ठरवून नाचणीची आणि गव्हाची बिस्किटं बनवून देऊ शकता. त्यानंतर आलं भाजीपाला विक्री. शेतीला पूरक अशी व्यवसाय म्हणजेच भाजीपाला व्यवसाय. शेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणजे भाजीपाला व्यवसाय. आता भाजीपाला ज्यावेळी आपण शेतकरी खरेदी करतो पण त्यावेळी एक चूक करतो, तो मधल्या लोकांना भाजीपाला विकतो आणि ती मधली लोक बाजारपेठेमध्ये जाऊन विकतात. त्यावेळी तुम्हाला भरपूर प्रमाणात लॉस होऊन जातो. त्यापेक्षा तुम्ही स्वतः आठवडे बाजारामध्ये जाऊन हा भाजीपाला विकू शकतात. त्यामुळे तुम्हाला हेही समजतं की भाजीपाल्याचा दर किती आहे आणि तुम्ही कितीनं विकता. यामुळे तुमचं नॉलेजही वाढेल. तुम्हाला काय केल्यानंतर कोणतं भाजीपाला घेतल्यानंतर जास्त पैसे मिळणार आहेत किंवा भाजीपाल्याची विक्री बाजारपेठेमध्ये कोणत्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे याचंही ज्ञान होईल आणि तुम्हाला तुमचा भाजीपाला स्वतः विकल्याचं समाधानही भेटेल आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा हा फक्त तुम्हालाच होणार आहे. कारण राबणार शेतकरी आणि माल मात्र आपण दुसऱ्याला विकतो त्यावेळी तो माणूस आपला फायदा बघूनच माल खरेदी करत असतो. त्याचबरोबर एखादा टेम्पो खरेदी करून जर तुम्ही गावोगावी जाऊन ही भाजी विकली तर सुद्धा खूप फायदा होतो. फक्त काम करताना लाजू नका, कारण काम हे आपला खरं तर धर्मच आहे. काम कुठलंच लहान मोठं नसतं, करणाऱ्याच्या इच्छेवरती सर्व काही अवलंबून असतं. त्यानंतरचा जो कधीच मरण नसलेला व्यवसाय म्हणजेच सलून आणि ब्युटी पार्लर. तर तुम्हाला जर आवड असेल तर ब्युटी पार्लरचाही कोर्स करू शकता आणि ज्या मुलांना सलूनचे वगैरे दुकान टाकायचं आहे अशा लोकांनी जरी सलूनचे दुकान टाकले तरी सुद्धा चालतं, कारण सलून हा व्यवसाय कधीच बंद पडत नाही. त्यानंतर आहे तो म्हणजे वाती करणे. आता बाजारपेठेमध्ये छोटे वाती, फुलवाती म्हणा किंवा आपल्या लांबड्या वाती याचं मशीन बाजारपेठेमध्ये मिळतं. ते मशीन तुम्ही आणू शकता आणि त्याच्यावरती वाती बनवून ज्यांच्याकडून मशीन घेतले त्यांनाच तुम्ही ते सेल करू शकता. म्हणजे तुमच्या वाती तुम्हीच स्वतः बनवायच्या आहेत आणि स्वतःच सेल करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे गप्पा मारतही तुमचा व्यवसाय तुम्ही करू शकता. मेहंदीचे क्लासेस. मेहंदी काढता येत असेल, डिझाईन काढता येत असेल तर तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा लग्न, एंगेजमेंट, त्यानंतर इतर सणवार असतात त्यावेळी तुम्ही मेहंदीचे क्लासेस घेऊ शकता किंवा मेहंदी काढून देऊ शकता. केक. स्वतः तुम्ही केक बनवून गावामध्ये विकू शकता. तर गावामध्ये तुम्ही एकमेव आहात अशा केक बनवणार आहे तर नाही म्हटलं तर दिवसा आड का असेना एक तर ऑर्डर नक्की भेटेल. त्यानंतर केक कसा बनवायचा याचेही तुम्ही क्लासेस घेऊ शकता. कारण आता सध्या मुलींना भरपूर काही शिकायला आवडत असतं आणि घरचेही पाठवत असतात वेगळी काहीतरी कलाकृती शिकायला. तर तुम्ही केकचे क्लासेसही घेऊ शकता. कुक्कुटपालन.
आता कुक्कुटपालन म्हणजे आपल्या शेतीमध्ये मोठी जागा असेल तर तिथे आपण एखादं शेड मारून कुक्कुटपालन करू शकतो. अंड्यांचे दर कितीतरी महाग आहेत आणि घरगुती अंडी म्हटलं तर लोक भरपूर घेतात. आपल्या लेगावळ कोंबडींच्या पेक्षा तुम्ही घरगुती कोंबड्या, ज्या खडकी कोंबड्या म्हणतात, त्यांचे जर कुक्कुटपालन केले तर मोठ्या प्रमाणात तुमचा खप होऊ शकतो. म्हणजे सगळेच करतात, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, तरच ग्राहक आपल्यापर्यंत येणार आहेत. एवढं माइंडमध्ये ठेवायचं की ग्राहकांची मानसिकता हीच आपली खरी दौलत आहे व्यवसाय करताना. कारण ग्राहक कोणत्या नजरेनं पाहतो किंवा ग्राहकाकडे काय पाहिजे आहे ते ओळखता आलं पाहिजे तरच. आणि व्यवसाय करताना जिभेवरती नेहमी साखर ठेवा आणि डोक्यावरती बर्फ ठेवायचा. कारण भेटणारा प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या स्वभावांचा असतो, वेगवेगळ्या प्रवृत्तींचा असतो. प्रत्येकाला तोंड देताना तुम्हाला तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स ठेवावे लागतील आणि त्याच पद्धतीनं वागावे लागेल. कधी फायदा कधी तोटा हा होतच असतो, तो समजून घेऊन तुम्हाला जिद्दीनं आणि नव्या उमेदीनं व्यवसायात उतरायचं आहे. त्यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे शाळेसमोर स्टेशनरी किंवा झेरॉक्स मशीन टाकणं. आता शाळा किंवा हायस्कूल असलं की मुलांना भरपूर प्रमाणात झेरॉक्स लागतात किंवा पेन वह्या वगैरे काही ना काहीतरी लागत असतात. तर अशा वेळी गावामध्ये टाकण्यापेक्षा शाळेच्या समोर जर तुम्ही स्टेशनरी टाकली किंवा झेरॉक्स मशीन टाकलं तर खूप फायदा होतो. कारण झेरॉक्स ही आपल्याला पावलापावलावर लागणारी गोष्ट आहे आणि झेरॉक्सचं मशीन जर गावातच असेल तर लोक बाहेरून झेरॉक्स आणणार नाहीत आणि तुमच्याकडं याचाही फायदा होईल. याचबरोबर तुम्हाला सीझननुसारही व्यवसाय करता येतील. उन्हाळा असेल तर आईस्क्रीम आणि ऊसाचा रस याचाही व्यवसाय करता येईल. त्यानंतर थंडीमध्ये तुम्ही चहा वगैरे किंवा साधी नाश्ता सेंटर ही टाकू शकता. म्हणजे आपण जसं सीझन असेल त्या पद्धतीनं व्यवसाय करू शकतो. त्यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे डीजे साऊंड किंवा लग्नासाठी मंडप. तर डीजे आणि लग्नासाठी मंडप, आता गावाकडे म्हटल्यानंतर डीजे लग्नासाठी मंडप हे आलंच, त्याच्याबरोबर कार्यालयही आले. आता सगळ्यांच्याकडेच कार्यालय आहे, त्याच पद्धतीनं आपण ही कार्यालय मंडप छप्पर वगैरे घालून असं बनवायचं नाही. इतरांच्याकडे कार्यालय आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला कार्यालयात बनवायचं आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी बनवू शकता किंवा जी लोक लग्नासाठी येतात त्यांच्यासाठी सेपरेट काहीतरी व्यवस्था करू शकता. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, गाड्यांसाठी वेगळी व्यवस्था, जेवणासाठी वेगळी व्यवस्था, स्वच्छता, बाग बगीचा आणि मेन म्हणजे तुमच्याकडे जेवढी व्हरायटी असेल किंवा जेवढं तुम्ही दुसऱ्याला द्या तितके तुम्ही पैसे वसूल करणारच आहात, पण व्हरायटी महत्त्वाची. कारण लोक जिकडे जास्त म्हणजे जगापेक्षा वेगळं काहीतरी आहे याच्याकडे जास्त धाव लोकांची असते. एवढी मानसिकता लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ते म्हणजे शेतबियाणे. आता गावाकडेच टाकायचे म्हटल्यानंतर शेतबियाणे आले, खते आले. कारण शेतीसाठी उपयुक्त असणारे असेही साहित्य म्हणजे शेतबियाणे किंवा खते आली. तर ती जर गावातच भेटली तर लोक बाहेरच्या गावामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये जाणार नाही. आधी छोट्यातून व्यवसाय सुरू केला तर तो भविष्यात मोठाही होऊ शकतो. याचबरोबर हार्डवेअरचं दुकान, शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर किंवा गाड्या छोट्या मोठ्या किंवा आपण शेड मारतो किंवा गावाकडे काही ना काहीतरी कामं निघालेलीच असतात. त्या सर्व कामांची कामं हार्डवेअरशी संबंधित असतात. तर हार्डवेअरचं दुकान असेल तर गावातील माणसे किंवा शेजारच्या गावातील माणसं जवळच तुमच्याच दुकानात येतील. कारण दुसऱ्या दुकानात जाणार नाही. इतक्या लांब जाण्यापेक्षा त्यापेक्षा आपल्याला गावातल्या गावात साहित्य खूप छान मिळतं तर लोक गावातच येतील. त्यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे स्कूल बस. गावाकडे जास्तीत जास्त व्हॅन किंवा छोट्या छोट्या रिक्षा वगैरे अशाच पद्धतीनं असतात. त्यामुळे मुलांची रिस्क खूप मोठी असते. त्यापेक्षा तुम्ही जर मिनी बस घेतलीत तर लोकांचा कल त्याकडे जास्त वाढेल. आणि ही मिनी बस तुम्ही साध्या वाहतुकीशी म्हणजेच कसं छोट्या ट्रिपसाठीही गावातल्या गावात तिथल्या जवळच्या पर्यटन स्थळासाठी पण वापरू शकता. आणि ही स्कूल बस तुम्हाला चांगलाच अर्निंग देईल. कारण सध्या इंग्लिश मिडियमचा ट्रेंड खूप चाललेला आहे. त्यामुळे लोकांना वेगळं काहीतरी आणि वेगळी बस आपल्या मुलांना भेटते म्हटल्यावर मुलं म्हणजे त्याच बसनं मुले जातील. त्यानंतर कपड्याचं दुकान. गावामध्ये कपड्याचं दुकान असेल तर ऐन टायमाला पाहुणे वगैरे आले तर आपल्याकडे पद्धतच असते की काहीतरी गिफ्ट म्हणून द्यायचं. तर अशा वेळी तुम्ही कपड्याचं दुकान छोटं मोठं किंवा साध्या साड्यांचं, जास्तीत जास्त साड्यांचं दुकान. कारण महिलांचा जास्तीत जास्त प्रत्येक सण आला की साडी घेतलीच, प्रत्येक सण आला की साडी घेतलीच. त्यामुळे साडी किंवा मुलींसाठी लागणारे छोटे मोठे कपडे यासारखे जर तुम्ही
दुकान टाकलं तर खूप छान होईल, भांड्यांचं दुकान. कारण गावामध्ये जर लग्न समारंभ किंवा पूजा अर्चा वगैरे काही ना काही आलं तर आपण भांडी किंवा गिफ्ट देतच असतो. तर गिफ्टचंही दुकान टाकू शकता. 400 ते 500 पासून 1000 पर्यंत तुम्ही गिफ्टचं दुकान टाकू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ग्राहकांची मानसिकता, कारण आपण अशा ठिकाणी दुकान टाकणार आहोत ज्या ठिकाणी ग्राहकांच्या आर्थिक सोर्स म्हणजे आर्थिक किती बजेट आहे त्याच्यावरती आपण गिफ्ट आणून ठेवायचे आहेत. नाहीतर तुम्ही 10-10 हजारची गिफ्ट आणून ठेवाल आणि तिकडं एकही खपणार नाही. यापेक्षा ग्राहक कितीपर्यंत गिफ्ट घेऊ शकतो, ग्राहकांची मानसिकता कशी आहे, तिथल्या लोकांना काय आवडतं काय आवडत नाही, याकडं तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा समोरच्याला काय आवडतं, आपण काय वेगळं देतो, हा महत्त्वाचा पॉइंट यामध्ये आहे. तर त्यावरती ग्राहक आपल्यापर्यंत येत असतं. त्यानंतरचं आहे ते म्हणजे नाश्ता सेंटर. नाश्ता सेंटर अशा ठिकाणी टाका ज्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी असते आणि त्यांना खरंच खाण्याची इच्छा असते. म्हणजे आठवडे बाजार किंवा बस स्टँड अशा ठिकाणी जर तुम्ही नाश्ता सेंटर टाकलं तर खूप सारा नाश्ताही तुमचा खपू शकतो. आणि तुम्हाला जर खाऊ पिऊ घालायची सवयच असेल तर तुमचं तिथंही अर्निंग चांगल्या प्रकारे होऊ शकतं. यावरती मला एक तुम्हाला छानशी गोष्ट सांगायची आहे. एका गावामध्ये 2 मित्र होते. अगदी जीवाभावाचे मित्र. त्यांचे एकमेकाशिवाय पाणीही हालत नव्हतं. तर त्यांनी शिक्षणही एकत्रच पूर्ण केलं आणि आता व्यवसाय काहीतरी करूया म्हणून त्यांनी काहीतरी ठरवलं. तर त्या दोघांनी असं ठरवलं की आपण दोघांनी मिळून नाश्ता सेंटर टाकायचं. तर तालुक्याच्या ठिकाणी आपण नाश्ता सेंटर टाकू असं त्या दोघांचं मत होतं. तर त्यातील पहिला जो मित्र होता तो म्हणला की मी स्टँडच्या पहिल्या म्हणजे स्टार्टिंगला नाश्ता सेंटर टाकणार आहे, तर तू पाठीमागल्या बाजूला टाक. आपण दोघांनी जर एकत्र नाश्ता सेंटर टाकलं तर ग्राहक एक तर तुझ्याकडे जातील नाहीतर माझ्याकडे जातील. यामुळे आपली मैत्री तुटू शकते, कारण शेवटी पैशाचा व्यवहार आला. तर त्या दोघा मित्रांनी ठरवल्याप्रमाणे पहिल्या मित्रानं बसच्या सुरुवातीला म्हणजे बस स्टँडच्या सुरुवातीला आपले सेंटर टाकून दिलं आणि दुसऱ्या मित्रानं बसच्या पाठीमागल्या साईडला सेंटर टाकलं. तर त्यांनी चहाची क्वालिटी, चहाचा मसाला, नाश्ता सगळं क्वालिटी एकसारखीच ठेवली. 2 महिने गेले, 3 महिने गेले, ह्यांचा व्यवसाय चालू होता. पण जो पहिला मित्र होता तो थोडासा नाराज होता. असंच गप्पा मारताना संध्याकाळी दुसरा मित्र पहिल्या मित्राला म्हटला की अरे तू एवढा शांत शांत का असतोस, कारण तुझा व्यवसाय तर कसा चालू आहे. ह्या दोघांची व्यवसायाच्या ठिकाणी गाठभेट होत नव्हती, कारण बसच्या सुरुवातीला पहिला मित्र आणि शेवटी दुसरा मित्र होता. त्यावेळी पहिला मित्र म्हटला की अरे म्हणावा तसा माझा व्यवसाय चालतच नाहीये, मी आता असं ठरवलंय की माझा व्यवसाय बंद करायचा आणि दुसरा कोणता तरी व्यवसाय चालू करायचा. यावेळी दुसरा मित्र म्हटला असं का, तर सगळे ग्राहक तर माझ्याकडे येतच नाही, लोक तर प्रवासासाठी येतात तिथे थांबतात, पण माझ्याकडून कोणी चहाही घेत नाही आणि नाश्ताही घेत नाही, असं का होत असेल. आणि तुझा व्यवसाय कसा चाललाय, तर दुसरा मित्र म्हणतो माझा तर व्यवसाय इतका चाललाय की मी मदतीला माझ्या मुलांना आणि माझ्या बायकोला त्यानंतर एक हेल्पर म्हणूनही एक दुसरा मुलगा ठेवलेला आहे, इतका मोठा माझा व्यवसाय चाललेला आहे. तर पहिल्या मित्राला प्रश्न पडतो असं कसं झालं, आपण दोघांनी तर व्यवसाय एकत्रच चालू केला, दोघं पण एकच क्वालिटीचा माल वापरतो, दोघांच्याकडे सगळं सामान एकाच क्वालिटीचे, तरी माझ्याकडे एकही ग्राहक येत नाही आणि तुझ्याकडे भरपूर प्रमाणात कसं काय आणि या वाढीचं कारण काय, मला सांगशील का. त्यावेळी तो दुसरा मित्र फक्त हसून इतकंच म्हणाला, तू फक्त तुझा स्वार्थ बघितलंस. तुला असं वाटलं की बस स्टँडच्या पहिल्या म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळी तू चहाचं दुकान किंवा नाश्त्याचं दुकान टाकशील किंवा सेंटर टाकशील त्यावेळी लोक तुझ्याकडे जास्त प्रमाणात येतील. पण लोकांच्या माइंडमध्ये त्यावेळी त्या सेकंदाला मनामध्ये विचार इतकाच असतो की मला माझ्या इच्छित ठिकाणी जायचं आहे, त्यासाठी मला बस पकडायची आहे आणि मला बस पकडणे हे माझं पहिलं ध्येय आहे. त्यामुळे ती लोक इकडे तिकडे आजूबाजूला काय चाललंय हे याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांना फक्त ती बस पकडायची असते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचायचं असते. आणि माझं दुकान मात्र बस स्टँडच्या पाठीमागल्या बाजूला म्हणजेच प्रवासी उतरल्यानंतर ज्यावेळी बाहेर निघायची जागा असते त्या साईडला दुकान असल्या कारणाने प्रवासी उतरतो, रिलॅक्स होतो, कारण त्याचं काम पूर्ण झालेलं असतं आणि त्याची मानसिकता ही शांत असते, थोडी विश्रांतीची गरज असते. त्यावेळी त्याला असं वाटतं की हां छान चहाचा वास सुटलेला आहे, गरम गरम भजी तळत आहेत, वडे तळत आहेत, चला तर मग आपण छानसा नाश्ता करून घेऊ.
अशा वेळी ग्राहकाची पावले आपोआपच माझ्या दुकानाकडे वळली जातात आणि माझ्या दुकानाची भरभराटी होते. म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की मला काय वाटतं, मला वाटतं म्हणून मी व्यवसायात उतरावं असं नाही, तर ग्राहकांना काय वाटतं, ग्राहकांची मानसिकता कशी आहे, त्यांना काय हवं आहे, त्यातून त्यांना फायदा होणार आहे आणि त्यांचा फायदा तो आपला फायदा आहे, हे ओळखूनच व्यवसाय चालू करायचा आहे. आणि व्यवसाय म्हणल्यानंतर चढ उतार हे आले आणि ते स्वीकारायची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, ह्यातला कोणत्या व्यवसाय तुम्हाला आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काही अजून व्यवसाय असतील तर मलाही कमेंटमध्ये सांगा. मी ते व्यवसाय इतर लोकांच्यापर्यंत, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.